नमस्कार विद्यार्थी अभ्यास आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 13 जून 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी। तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। तर बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, सिप्रीच्या इयरबुक 2026 अहवालानुसार भारताने पहिल्यांदाच एकूण किती अण्वस्त्रे म्हणजेच न्यूक्लिअर वॉरहेड्स तैनात केले आहेत? तर बघा, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच 12। ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे। तर या अहवालानुसार भारताने एकूण 12 अण्वस्त्रे तैनात केलेली आहेत आणि लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, भारताने ही पहिल्यांदाच केलेली आहे। चला बघूयात आपण। तर बघा, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच सिप्रीच्या इयरबुक 2026च्या अहवालानुसार भारताने एकूण 12 अण्वस्त्रे म्हणजेच न्यूक्लिअर वॉरहेड्स हे डिप्लॉईड म्हणजेच तैनात केलेले आहेत। तर बघा, भारताचे जे नो फर्स्ट यूज धोरण जे आहे ते कायम आहे। तर बघा, तर चला बघूयात आपण। बघा, अण्वस्त्रे हाय अलर्ट किंवा तैनात स्थितीत आणली असली तरी भारताचे आधी अण्वस्त्रांचा वापर न करणे म्हणजेच नो फर्स्ट यूज हे मूळ अण्वस्त्र धोरण अजूनही कायम आहे। आणि बघा, भारताकडे एकूण अण्वस्त्र आहेत 190, तर त्यामधील 12 जे आहेत ते भारताने तैनात म्हणजेच डिप्लॉईड या स्टेजवरती ठेवलेले आहेत। तर लक्षात ठेवा, भारताने हे पहिल्यांदाच केले आहे। चला बघूयात आपण पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, इस्रायल देशाविरुद्ध ऑपरेशन नसर हे कोणत्या देशाने सुरू केले आहे? तर बघा, ऑपरेशन नसर हे इराण या देशाने सुरू केले आहे। ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे। तर इस्रायल या देशाविरुद्ध ऑपरेशन नसर हे इराण या देशाने सुरू केले आहे। तर इस्रायलची राजधानी आहे बघा जेरुसलम आणि इराणची राजधानी आहे तेहरान। तर चला बघूयात आपण। बघा, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजेच IRGC या संघटनेने जून 2026मध्ये हे लष्करी ऑपरेशन सुरू केल्याची घोषणा केलेली आहे आणि या अंतर्गत इराणने इस्रायलमधील मुख्य लष्करी आणि हवाई तळांना लक्ष्य करून क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले चढवले आहेत। तर लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, स्त्री राईड हा उपक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे? तर बघा, स्त्री राईड या नावाचा उपक्रम तेलंगणा या राज्य सरकारने सुरू केला आहे। ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे। तर तेलंगणा हेच उत्तर आहे। तर बघा, तेलंगणा या राज्याची राजधानी आहे हैदराबाद। बघा, स्त्री राईड हा जो उपक्रम आहे तो तेलंगणा या राज्य सरकारने सुरू केलेला आहे। हा जो उपक्रम आहे तो महिलांची सुरक्षा आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबी बनण्यासाठी तेलंगणा पोलीस आणि महिला सुरक्षा विभागाने जून 2026मध्ये या विशेष उपक्रमाची सुरुवात केलेली आहे। तर लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे, बँकर ऑफ द इयर 2026 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे बघा के सत्यनारायण राजू। ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे। तर के सत्यनारायण राजू यांना बँकर ऑफ द इयर 2026 या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे। चला बघूयात आपण। तर बघा, फायनान्शियल एक्सप्रेस इंडियाज बेस्ट बँक्स अवॉर्ड्स 2026मध्ये कॅनरा या बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO हे के सत्यनारायण राजू यांना बँकर ऑफ द इयर या अत्यंत प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। तर भारतातील 11 सार्वजनिक क्षेत्रामधील बँकांपैकी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँकामधील गेल्या 3 वर्षामध्ये सर्वाधिक परदेशी गुंतवणूक मिळवण्याचा मान कॅनरा बँकेने त्यांच्या कार्यकाळामध्ये मिळवला होता। ओके, लक्षात ठेवा। तर चला बघूयात आपण पुढचा प्रश्न। बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, UN वुमनच्या देश प्रतिनिधी म्हणून भारतामध्ये कोणाची नियुक्ती झाली आहे? तर बघा, त्यांचं नाव आहे बघा शोको इशिकावा। ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे। तर शोको इशिकावा यांची UN वुमनच्या देश प्रतिनिधी म्हणून भारतामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर चला बघूयात आपण। बघा, UN वुमेनच्या भारतातील नवीन कंट्री रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजेच देश प्रतिनिधी म्हणून शोको इशिकावा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आणि बघा, त्या म्हणजेच शोको इशिकावा या जपानच्या असून त्यांना लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रामध्ये काम करण्याचा 20 वर्षापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय अनुभव आहे। तर लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। बघा, प्रश्न क्रमांक 6 आहे, भारताच्या 7व्या प्रादेशिक हवामान केंद्राचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? तर बघा, जम्मू या ठिकाणी याचे उद्घाटन करण्यात आले आहे। ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे। तर चला बघूयात आपण। बघा, भारताच्या 7व्या प्रादेशिक केंद्राचे उद्घाटन जम्मू या ठिकाणी करण्यात आले आहे। ओके, तर लक्षात ठेवा। बघा, केंद्रीय विज्ञान आणि
तंत्रज्ञान तसेच पृथ्वी विज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी या नवीन केंद्राचे अधिकृत उद्घाटन केलेले आहे. तर बघा याची ठळक वैशिष्ट्य पाहूयात आपण. याचे कार्यक्षेत्र आहे म्हणजेच बघा हे जे नवीन केंद्र प्रामुख्याने जम्मू काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेश या हिमालयीन क्षेत्रांना हवामान सेवा पुरवणार आहे. तसेच बघा या केंद्रामार्फत पर्वतीय हवामान अंदाज तसेच जिल्हास्तरीय हवामान अंदाज आणि पर्यटकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जातील. आणि याचबरोबर आपत्तीपूर्व इशारा म्हणजेच बघा अचानक येणारा पूर तसेच ढगफुटी, हिमस्खलन, भूस्खलन आणि मुसळधार बर्फवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना देण्यास हे केंद्र मदत करणार आहे. ओके, लक्षात ठेवा. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. दिल्लीतील नमो ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन कोणत्या मोहिमेअंतर्गत करण्यात आले आहे? तर बघा नुकतेच एक पेड माँ के नाम या योजनेअंतर्गत या मोहिमेअंतर्गत दिल्लीतील नमो ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन करण्यात आले आहे. तर लक्षात ठेवा ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर चला बघूयात आपण. बघा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त म्हणजेच 5 जून 2026 रोजी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि दिल्लीमधील मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या हस्ते दिल्लीमधील 18 नमो ऑक्सिजन पार्क्सचे उद्घाटन करण्यात आले आहे. तसेच बघा याचा उद्देश काय आहे तर दिल्लीमधील वायू प्रदूषणाविरुद्ध लढा देणे, हवेची गुणवत्ता सुधारणे आणि शहरी भागामध्ये हिरवे आच्छादन वाढवणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे. तसेच बघा याचे लक्ष्य आहे दिल्लीमधील एकूण 100 हरित क्षेत्रे म्हणजेच ऑक्सिजन पार्क विकसित करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे आणि ज्याचा हा पहिला टप्पा आहे. चला बघा जनसहभाग म्हणजेच एक पेड माँ के नाम या अभियानाद्वारे केवळ वृक्षारोपण करणेच नाही तर नागरिकांच्या सहभागातून त्या झाडांचे संगोपन आणि संरक्षण करणे यावर भर दिला गेला आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 8 आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. प्रश्न आहे जनगणना 2027साठी कोणता जिल्हा 100% ग्रहगणना म्हणजेच घरगणना पूर्ण करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा बनला आहे? याचं उत्तर आहे बघा सिंधुदुर्ग. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर सिंधुदुर्ग हा जिल्हा पहिला जिल्हा बनलेला आहे. चला बघूयात आपण. बघा जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने 16 मे 2026 रोजी सुरू झालेल्या ही मोहीम अवघ्या 20 दिवसांच्या विक्रमी कालावधीमध्ये पूर्ण करून राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. स्वगणना म्हणजेच सेल्फ इन्युमरेशन या टप्प्यात ही आघाडी मिळवलेली आहे. बघूयात आपण. बघा यावर्षी 1 मे ते 15 मे 2026 या दरम्यान राबवल्या गेलेल्या डिजिटल स्वगणना टप्प्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूठ तालुका वेंगुर्ला हे गाव सर्व कुटुंबांची ऑनलाईन स्वगणना पूर्ण करणारे राज्यातील पहिले महसुली गाव ठरलेले आहे. तर लक्षात ठेवा हा पॉईंट महत्त्वाचा आहे. चला बघूयात आपण. विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. AGM-114 हेलफायर हे क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर बघा त्या देशाचं नाव आहे अमेरिका. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. तर अमेरिकेने AGM-114 हेलफायर या नावाचे क्षेपणास्त्र विकसित केलेले आहे. चला बघूयात आपण. AGM-114 हेलफायर हे क्षेपणास्त्र संयुक्त राज्य अमेरिका म्हणजेच अमेरिका या देशाने विकसित केलेले आहे. हे क्षेपणास्त्र अमेरिकन संरक्षण कंपनी लॉकहीड मार्टिन या कंपनीद्वारे विकसित केले गेलेले आहे. तसेच बघा याची क्षमता आहे हे हवेतून जमिनीवरती अतिशय अचूकपणे मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. तसेच बघा याचा मूळ उद्देश आहे हे सुरुवातीला रणगाडे नष्ट करण्यासाठी विकसित केले गेले होते, परंतु आता याचा वापर बंकर, रडार यंत्रणा आणि इतर महत्त्वाच्या लक्ष्यांवर हल्ले करण्यासाठी केला जातो. तसेच बघा याचे जे प्रक्षेपण आहे ते प्रामुख्याने अपाचे सारख्या अटॅक हेलिकॉप्टर आणि प्रेडेटर व रिपर यासारख्या मानवरहित विमानांवरून ड्रोन डागले जातात. ओके, तर लक्षात ठेवा. बघा या क्षेपणास्त्राची प्रभावी मारा करण्याची रेंज म्हणजे श्रेणी म्हणजेच बघा या क्षेपणास्त्राची प्रभावी मारा करण्याची रेंज साधारणतः 7 ते 11 किलोमीटर एवढी आहे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा. लोकटक प्रोटोक्लस्टर हे नाव 12.6 अब्ज वर्ष जुन्या भारतातील कोणत्या सरोवरावरून देण्यात आले आहे? तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच लोकटक सरोवर मणिपूर. तर मणिपूर या राज्यामधील लोकटक सरोवरावरून याचे नाव देण्यात आलेले आहे. चला बघूयात आपण काय आहे ते. भारतीय
शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय संघाने अंतराळामध्ये 12.6 अब्ज वर्षे जुनी प्राचीन दिनरचना म्हणजेच शोधून काढलेली आहे. तसेच बघा, शास्त्रज्ञांनी याला सिटी ऑफ गॅलेक्सीज असे म्हटलेले आहे. नेतृत्व बघा, या ऐतिहासिक शोधाचे नेतृत्व मूळचे मणिपूरचे 25 वर्षीय खगोल भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर रोनाल्डो लैश्राम यांनी केले आहे आणि ते सध्या नॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी ऑफ जपान येथे संशोधक आहेत. तसेच बघा, यासाठी वापरलेली दुर्बीण आहे. हा शोध घेण्यासाठी हवाईमधील सुबारू टेलिस्कोप आणि नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप या डेटाचा वापर करण्यात आला आहे. ओके, लक्षात ठेवा. आणि याच प्रश्नाबरोबर आजच्या दिवसाचे जे करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.